एक वेळ असा होता की मी स्वतः अनाथ होते, मला एकही आई बाबा नव्हते. आज माझ्याकडे 128 आई बाबा आहेत आणि मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. या आहेत योजना घरत. योजना गेल्या 30 वर्षांपासून वृद्धांसाठी काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी 3,500 वृद्धांना दत्तक घेतलं आहे. योजना यांनी 1993 मध्ये पालघरच्या बोईसर इथे वृद्धांसाठी काम करायला सुरुवात केली. तिथे एका मंदिराच्या जागेवर त्या वृद्धाश्रम चालवायच्या. मात्र नंतर मंदिराच्या बांधकामामुळे त्यांना ती जागा सोडावी लागली आणि त्यांनी पनवेलला काम सुरू केलं. आता त्यांचा वृद्धाश्रम ठाणे जिल्ह्यातील काल्हेर इथे आहे. पनवेलमध्ये जेव्हा काम सुरू झालं तर तिथे जवळजवळ कोमामधले, हायपर टेन्शनवाले आणि बरेचसे पॅरालिटिक पेशंट यायला लागले आणि माझी जी वेटिंग लिस्ट आहे ही वाढली. मग आता एवढ्या लोकांना ठेवायचं कुठे, म्हणून मी जागा शोधत शोधत मी ठाण्यामध्ये आले. आणि मग ठाण्यामध्ये काम जेव्हा सुरू केलं तेव्हा लक्षात आलं की ब्रिज खाली आई बाबा खूप आहेत, रेल्वे मिसिंगमध्ये आई बाबा खूप आहेत. त्याच्यानंतर मग मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये सोडलेले, तसेच ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये बरे झालेत पण घरच्यांनी स्वीकारले नाहीत असे पण बरेचसे आई बाबा होते. आणि त्यातल्या त्यात असं झालं की बंद घरात सापडलेले आई बाबा, जे पूर्ण वर्म्समध्ये भरलेले असे आई बाबा पण मला खूप प्रमाणात भेटले. मग त्या लोकांसाठी मी ठाण्यामध्ये व्यवस्था केली. सध्या आपल्याकडे 66 आई आणि 62 बाबा आहेत आणि टोटल आपल्याकडे अगदी 80चीच कॅपॅसिटी आहे आणि त्याच्यावर 130 आई बाबा राहतात आहे. योजना यांच्या कामाला त्यांच्या सासरच्यांनी विरोध केला. मात्र 2012ला पती आणि कुटुंबापासून त्या वेगळ्या झाल्या. आज योजना यांच्या दोन्ही मुली त्यांना वृद्धाश्रमाच्या कामात मदत करतात. वृद्धांची काळजी घेताना अंत्यविधी करावे लागायचे आणि हे अंत्यविधी करणं एका महिलेला शोभत नाही किंवा महिलेला निषिद्ध आहे. हे कार्य मी करते हे कुठेतरी समाजाला पटणारं नव्हतं, घरच्यांना पटणारं नव्हतं. त्यामुळेच वादावादी झाली आणि मला घरातनं निघावं लागलं बाहेर. आतापर्यंत 2000हून जास्त लोकांवर अंत्यसंस्कार केल्याचं योजना सांगतात. तर इथे असलेले वृद्ध आता त्यांच्यासाठी हेच त्यांचं शेवटचं घर असल्याचं बोलून दाखवतात. मी डान्सर आहे आणि डान्स डायरेक्टर आहे आणि आशा पारेख बरोबर 40 वर्ष काम केलं आहे मी. पण परिस्थिती इतकी वाईट आली की सगळा पैसा भावाने बिझनेसमध्ये माझा सगळा पैसा धुवून टाकला. माझा फ्लॅट बीट सगळा विकायला लावला, सगळा विकून टाकला. रस्त्यावर येऊन गेली होती मी. मला येऊन इथं 6 वर्ष होत आहे. माझं कुणी नाही, लिकरू नाही ना, बाळ नाही ना, जण नाही ना, गोत नाही. मी एकलीच आहे. म्हणून मी बिनवालच त्याची म्हणून या माईजवळ मी राहिले इतके दिवस. काय काळजी नाही मला. मला खाऊ घालते, पिऊ घालते, कपडा लता सगळा मिळते. काय चिंता नाही माझ्या जीवाची. मेलं तर मला एवढं माती देवावं बसावं एवढं वाटते माझ्या जीवाला, दुसरं काय नाही वाटत. वृद्धाश्रम चालवायला योजना यांना महिन्याला जवळपास 15 ते 20 लाख रुपये खर्च येतो. हा सर्व खर्च त्या CSR फंडातून भागवतात. मात्र ही मदत अपुरी पडत असल्याचं त्या सांगतात. 127 आई बाबांना ठेवण्यासाठी ही जागा खरोखर अपुरी पडते. 5000 आई बाबा अजूनही वेटिंग मध्ये आहेत. त्या सर्वांसाठी आपल्याला एक परमनंट शेल्टर बनवायचं आहे. यासोबतच तरुणांनी पालकांची काळजी कशी घ्यायची याचं ट्रेनिंगही त्या देतात. आपल्या आईबाबांना आपण लहान मुलांसारखं जपलं पाहिजे असं त्या सांगतात. सगळ्यात पहिली गोष्ट की आपण आपल्या आईबाबांना आपल्या पाल्यासारखं जपलं पाहिजे. जसं आपलं मूल असतं आणि ते मूल शी केलं, सू केलं, कुठेही बडबडलं, कुठेही काय केलं तर ते कसं आपण ते एक नॅचरल म्हणून आपण एक्सेप्ट करतो ना, तसंच आपल्या आईबाबांचं पण ह्या गोष्टी आहेत त्या एक्सेप्ट करायला शिका आणि सहज रीतीने आपण आईबाबांची सेवा करू शकू असं मला वाटतं. सरकारी माहितीनुसार भारतात 2050 पर्यंत वृद्ध व्यक्तींचं प्रमाण लोकसंख्येच्या 20.8% इतकं होईल असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर भारतातली केअर इकॉनॉमी म्हणजे देखभाल अर्थव्यवस्थेसाठी चांगली धोरणं राबवणं सरकारसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. योजना यांची संस्था याच अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा उचलत आहे.